Hello dear students, in today's lecture we are going to start the next part from the chapter heredity and variation. याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण डीएनए कुठं असतो, कसा असतो, जीन्स म्हणजे काय, हे एक ओव्हरऑल मी तुम्हाला आयडिया दिलेली होती. आता आज त्याच्या पुढचा पार्ट बघूयात. ऍक्च्युली डीएनए कसा स्ट्रक्चर आहे, न्यूक्लिओटाइड कशाला म्हणतात, जीन कुठे असतात, कसे असतात आपल्या सेलमध्ये. सो ही आयडिया मी तुम्हाला देणार आहेच. अपार्ट फ्रॉम दॅट आपण डीएनएची डायग्राम पण कशी काढायची हे मी तुम्हाला शिकवणार आहे. सो तुमची पेन्सिल, पेन, नोटबुक हे सगळं साहित्य समोर घेऊन बसा जवळ. माझ्या बरोबरीनं डायग्राम काढा, माझ्या बरोबरीनं नोट्स काढा आणि मग ऍट द एंड ऑफ लेक्चर मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की कसा वाटला व्हिडिओ. सो चला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिल्यांदा जसं मी तुम्हाला म्हटलं डीएनएचं स्ट्रक्चर आपण बघूयात. तुमच्या म्हणजे जेव्हा तुम्ही डीएनएचं स्ट्रक्चर तुम्हाला विचारेल आणि तुम्ही जेव्हा सांगाल तर सगळ्यात पहिल्यांदा पॉइंट असा लिहिणार की डीएनए स्ट्रक्चर कन्सिस्ट ऑफ अ डबल हेलिकल किंवा डीएनए मोलिक्यूल इज अ डबल हेलिकल स्ट्रक्चर असं तुम्ही सांगाल. मग डबल आणि हेलिकल, डबल म्हणजे दोन, हेलिक्स म्हणजे अशी गुंडाळी केलेले स्ट्रक्चर ज्याला सर्पिलाकृती आपण म्हणतो. सो ऍक्च्युअल डीएनए मोलिक्यूल हे आपल्याला वॅटसन अँड क्रिक ह्या दोन सायंटिस्टनी सांगितलं होतं की डीएनए मोलिक्यूल इज अ स्ट्रक्चर लाईक धिस. माझ्या बरोबरीने डायग्राम काढा. चला एक असा थोडासा चपटा एस काढलाय मी आणि त्याच्या बरोबरीनं असा दुसरा एक एस काढला, झाला आपला डीएनए तयार. सोपा आहे. आणि ह्याच्या आतमध्ये आपण ह्या शिड्या कशा असतात आपल्या तसे ही अशी जरी तुम्ही काढलीत तात्पुरती तरी चालेल. नंतर जेव्हा मी तुम्हाला डिटेल न्यूक्लिओटाइड म्हणजे काय आहेत वगैरे हे शिकवल्यानंतर तुम्हाला मी ही डायग्राम पुन्हा व्यवस्थित कशी काढायची ते सांगेन. किंवा तुम्ही लिहितानाच असं ए डबल बॉन्ड टी, त्यानंतर जी ट्रिपल बॉन्ड सी असं हे स्ट्रक्चर मध्ये तुम्ही दाखवू शकता. ए डबल बॉन्ड टी, जी ट्रिपल बॉन्ड सी असं हे जे आहेत यालाच आपण जीन्स म्हणतो. पुढे मी तुम्हाला सांगेनच. सो हे झालं डीएनएची डायग्राम. आता पुढचा पॉइंट तुम्ही सांगाल इट इज अ डबल हेलिकल स्ट्रक्चर. हा तुमचा पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा आहे की इच डीएनए स्ट्रँड, आता हे दोन स्ट्रँड झाले ना. सो इच स्ट्रँड ऑफ डीएनए इज मेड अप ऑफ अ स्ट्रक्चर विच इज कॉल्ड एज अ न्यूक्लिओटाइड. मग न्यूक्लिओटाइड कशाला म्हणतात, सो व्हॉट इज न्यूक्लिओटाइड ते सांगते, ते बघूयात. सो आपला पुढचा पॉइंट आहे द स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लिओटाइड. दिस न्यूक्लिओटाइड कन्सिस्ट ऑफ 3 मोलेक्युल्स. त्यापैकी जे पहिलं मोलेक्यूल आहे इट इज पेंटोज शुगर, दुसरं आहे पेंटोज म्हणजे ज्याच्यामध्ये 5 कार्बन आहेत अशी शुगर. सो इट्स स्ट्रक्चर कुड बी लाईक धिस समथिंग. 1 2 3 4 5 ठीक आहे. त्यानंतर फॉस्फेट ग्रुप किंवा त्यालाच तुमच्या बुकमध्ये फॉस्फोरिक ऍसिड असं पण म्हटलंय. देन कम्स पेंटो शुगर झाला. आता नायट्रोजन बेसेस. सो थर्ड वन इज नायट्रोजन बेस. मग हे तर न्यूक्लिओटाइड तुम्हाला विचारलं समजा व्हॉट इज अ न्यूक्लिओटाइड, शॉर्ट नोट सांगा किंवा न्यूक्लिओटाइडचं स्ट्रक्चर काढा. तर तुम्ही कसं काढाल. सो पहिल्यांदा इथं आपण दाखवणार एक नायट्रोजन बेस. ह्याच्याबद्दल मी सांगते पुढे तुम्हाला जाऊन. त्यानंतर इथे तुम्ही दाखवाल ही आपली पेंटोज शुगर आणि असं काहीतरी दाखवाल तुम्ही हा फॉस्फेट ग्रुप. हे थोडंसं खालीवर इकडे तिकडं झालं तरी चालेल पण ओव्हरऑल असं एक स्ट्रक्चर तुम्ही दाखवू शकता. धिस इज अ न्यूक्लिओटाइड. त्यापैकी हा झाला नायट्रोजन बेस, हा झाला पेंटोज शुगर आणि हा झाला फॉस्फेट ग्रुप. लक्षात आलं. तुमच्यासाठी मी एक न्यूक्लिओटाइडची डायग्राम देखील आणलेली आहे. जस्ट एक माहिती बघून घ्या. सो हे डीएनएचे स्ट्रँड आहे. पुढे मी एक्सप्लेन करणारच आहे तुम्हाला. सो सी धिस इज अ न्यूक्लिओटाइड. नायट्रोजन बेस, पेंटोज शुगर, फॉस्फेट ग्रुप. सो मी वरती दाखवलं होतं, तुम्ही खाली पण दाखवू शकता. म्हणजे नायट्रोजन बेसच्या खाली इथं पेंटोज शुगर आणि असं वरती फॉस्फेट असंही तुम्ही दाखवू शकता. राईट. सो न्यूक्लिओटाइड कळाला. न्यूक्लिओटाइड कशाचा बनलेला आहे. इट इज मेड अप ऑफ 3 स्ट्रक्चर, पेंटोज, फॉस्फेट आणि नायट्रोजन बेस. मग पेंटोज शुगर कळाली 5 कार्बन आहेत. फॉस्फेट ग्रुप म्हणजे फॉस्फोरिक ऍसिड ते झालं.
मग लास्ट जो त्याच्यातला पार्ट येतो तो म्हणजे नायट्रोजन बेसिस काय आहेत. न्यूक्लिओटाइड, फॉस्फेट ग्रुप, हे दोन सगळे तर न्यूक्लिओटाइड मध्ये सॉरी फॉस्फेट ग्रुप, पेंटोज शुगर हे दोन कळाले. नायट्रोजन बेसिस काय असतात. सो दीज आर द स्ट्रक्चर्स. मी जसं म्हणलं नायट्रोजन बेस हे ऍक्च्युली दोन त्याचे मुख्य प्रकार येतात. एक पहिला प्रकार येतो प्युरिन आणि दुसरा येतो पायरीमिडीन. सो प्युरिन आणि पायरीमिडीन. मग प्युरिन कुणाला म्हणायचं तर प्युरिनचे पुन्हा दोन, ऍडेनिन आणि ग्वानिन. हे प्युरिन झाले. आणि थायमिन आणि सायटोसिन हे पायरीमिडीन झाले. ऍडेनिन साठी आपण ए हा सिम्बॉल वापरतो, कॅपिटल ए. ग्वानिन साठी कॅपिटल जी, थायमिन साठी कॅपिटल टी, सायटोसिन साठी कॅपिटल सी. आता हे जे नायट्रोजन बेसेस आहेत ह्यांचं म्हणजे आता हे ऍक्च्युअल मग किती प्रकार झाले, हे 4 प्रकार झाले. ऍडेनिन, ग्वानिन, थायमिन आणि सायटोसिन, राईट. ह्यापैकी एक प्युरिनची जोडी नेहमी दुसऱ्या पायरीमिडीन सोबत होते. म्हणजेच आता ह्यापैकी मग कोणाची जोडी कोणाबरोबर, तर मगाशी डीएनएची डायग्राम काढताना तुम्हाला आठवलं का मी कशाची जोडी कशाबरोबर दाखवली होती. ए ची जोडी टी बरोबर आणि जी ची जोडी सी सोबत, म्हणजेच ऍडेनिनची जोडी थायमिन, ग्वानिनची जोडी सायटोसिन. अजून एक फरक लक्षात आला का तुमच्या, ए आणि टी मध्ये मी डबल बॉन्ड दाखवलाय, जी आणि सी मध्ये मी ट्रिपल बॉन्ड दाखवलाय. सो ए आणि टी मध्ये ऑलवेज देअर इज अ डबल बॉन्ड. हे डबल बॉन्ड हे हायड्रोजनचे बॉन्ड असतात, वीक हायड्रोजन बॉन्ड किंवा कोव्हॅलंट बॉन्ड असं देखील तुम्ही म्हणू शकता. सो हे झाले एटीजीसीच्या जोड्या. आता पूर्ण न्यूक्लिओटाइड कळाला. आता जर डीएनएचं स्ट्रक्चर मगाशी मी जी तुम्हाला डायग्राम दाखवलेली होती, इन दॅट डायग्राम तुम्ही जर लक्षात आलं असेल तुमच्या, तर हा एक न्यूक्लिओटाइड, हा दुसरा न्यूक्लिओटाइड, हा तिसरा न्यूक्लिओटाइड, असे खूप सारे न्यूक्लिओटाइड एकत्र जोडलेत आणि डीएनएचा एक स्ट्रँड बनलेला आहे. या डायग्राम मध्ये हा जो पार्ट आहे इथं तुम्हाला दिसतोय हा वाला, हा म्हणजे डीएनएचा हा पार्ट आहे. किंवा त्याला जर आपण अनवाइंड केलं तर असा दिसेल, अदरवाईज हा असा दिसतोय. हा जो पार्ट आहे डीएनएचा तो हा आहे. झूम करून बघितल्यानंतर इट विल लुक लाईक दिस. म्हणजेच डीएनएचा एक स्ट्रँड हा ऍक्च्युअल कसा आहे, पेंटोज शुगर आणि फॉस्फेट ग्रुप ह्या दोघांचा मिळून बनलेला आहे. आणि मग हा डीएनएचा दुसरा पण स्ट्रँड असाच बनलेला आहे, राईट. आणि त्यांच्यामध्ये ह्या ज्या पार्ट्स आपण दाखवलेल्या जोड्या त्या म्हणजे ह्या जोड्या आहेत. क्लिअर झालं, एकदम क्लिअर झालं की डीएनएचा जो कडेचा स्ट्रँड आहे तो हा आहे, मग हा दुसरा स्ट्रँड म्हणजे हा, आणि दोन स्ट्रँडच्या मध्ये हे जे आपण शिडीसारखं जे चढतो ते दाखवलंय तो पार्ट म्हणजे हा. इथपर्यंत क्लिअर. आता हे जे नायट्रोजन बेसेस आहेत ह्यांच्या जोड्या, त्याला आपण म्हटलं बेस पेअर्स. आपण नायट्रोजन बेसेस किती प्रकारचे बघितले, 4 प्रकारचे, ऍडेनिन, ग्वानिन, थायमिन, सायटोसिन. सो नायट्रोजन बेसेस 4 प्रकारचे आहेत, म्हणून न्यूक्लिओटाइड सुद्धा 4 प्रकारचे झाले. बघा की आता आत्ताचा जो न्यूक्लिओटाइड आपण दाखवला होता, समजा हाच न्यूक्लिओटाइड आपण कन्सिडर करूया, ठीक आहे. याच्यामध्ये कोण दिसतंय आपल्याला, वी कॅन सी हिअर थायमिन. सो हा एक न्यूक्लिओटाइड झाला ज्याच्यामध्ये थायमिन हा नायट्रोजन बेस आहे, याच्यामध्ये ग्वानिन आहे, याच्यामध्ये ऍडेनिन आहे, इथं सायटोसिन वाला न्यूक्लिओटाइड आहे. 4 प्रकारचे नायट्रोजन बेसेस, म्हणून न्यूक्लिओटाइड सुद्धा 4 प्रकारचे. गॉट इट. आता जर तुम्ही डीएनएचं स्ट्रक्चर ऑब्झर्व केलं तर तुमची एक गोष्ट लक्षात आली का बाळांनो, हे बघा इथे हा डीएनएचा जो स्ट्रँड आहे याचा डायरेक्शन जर तुम्ही बघितली तर फॉस्फेट ग्रुप इथं वर दिसतोय, नायट्रो आणि हा जो पेंटोज शुगरचं तोंड आहे म्हणजे हा एक कार्बन आपल्याला इथं दिसतोय, व्हेअर ॲज इथं फॉस्फेट ग्रुप खाली आहे आणि हे तोंड असं खाली आहे. म्हणजेच हे डीएनएचे, समजा हा एक डीएनएचा स्ट्रँड आहे, हा एक डीएनएचा स्ट्रँड आहे, हे स्ट्रँड ऍक्च्युअली रन कसे करतात असे.
लक्षात आलं? एकाचं तोंड एकीकडे, एकाचं तोंड एकीकडे, विरुद्ध दिशेला. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये ती डायग्राम दिसते बघा. एकाचं एंड 5 प्राईम एंड आहे, म्हणजे एक बाजू असते ह्याची 5 प्राईम आणि त्याच्या बाजूला इकडे असते 3 प्राईम आणि ह्याची इथं 5 प्राईम आहे, सो इथं 3 प्राईम असा त्याचा उच्चार. डिटेल काय सांगायचं नाही, फक्त तुम्ही एवढं मेन्शन केलं तरी चालेल. 5 प्राईम 3 प्राईम, इथं त्याच्या उलट, म्हणजे हा असा जात असेल स्ट्रँड तर हा असा जातोय पुढे पुढे आणि मग हे दोन कॉईल एकमेकांची इंटर कॉईल होतात आणि जे डबल हेलिकल स्ट्रक्चर आहे आपलं डीएनएचं ते तयार होतं. समजलं? तुम्हाला क्लिअर होण्यासाठी हे मी अजून एक डायग्राम आणलेली आहे. सी, दिस इज द डीएनए, ही जो आता आपण डायग्राम काढलेली होती. हा, आता इथे न्यूक्लिओटाइड दाखवलाय, इथे आता जो दाखवलेला तो, ही अशी जोडी इकडच्या बाजूला गेली आणि हा नायट्रोजन हा उलटा परत इकडे गेलेला आहे. सो इथं फॉस्फेट ग्रुप वर आहे, इथं खाली आहे. समजले? आता डायग्राम डीएनएची जेव्हा तुम्हाला काढायला विचारतील तर तुम्ही एवढीच काढाल, ही आत्ता जशी काढली होती तशी. बघा, ही डायग्राम तुम्ही काढाल, मध्ये हे एटीजीसी च्या जोड्या दाखवा. ए आणि टी मध्ये ऑलवेज डबल बॉन्ड दाखवायचा न विसरता. इथं आणि हा सिक्वेन्स हा रॅन्डम असतो, असं काही इथं नाही की इथं एटी इथं जीसी असं काही स्पेसिफिक इथं तुम्ही नाही दाखवलं तरी सुद्धा चालेल. मग इथं पण पुन्हा तसं एटी जीसी असं काहीतरी तुमचा. सो हे झालं आणि मग ह्याला तुम्ही नावं द्या फार तर. हे नायट्रोजन बेस, त्यानंतर हा डीएनएचा स्ट्रँड, ह्याला किंवा बेस पेअर इथं जसं नाव दिलंय बेस पेअर म्हणा अशी. आणि हे शुगर फॉस्फेट बॅकबोन, म्हणजे हा जो पार्ट आहे हा येल्लो हा वाला तो हा आहे, हे लक्षात आलं ना तुमच्या? शुगर आणि फॉस्फेट ग्रुपचा मिळून बनलेला हा पिवळा पार्ट जो दिसतो तो आहे आणि मध्ये आहेत ते नायट्रोजन बेसेस. सो अशी तुम्ही डायग्राम काढून त्याला नेम जरी दिलं तरी चालेल. तुम्हाला नायट्रोजन बेसिस म्हणजे काय ते कळालं. न्यूक्लिओटाइडचं स्ट्रक्चर समजा तुम्हाला विचारलं तरी तुम्ही आता इझिली काढू शकताय. एक्सप्लेन व्हॉट इज न्यूक्लिओटाइड सांगू शकताय. इथंपर्यंत झालं डीएनएचं स्ट्रक्चर. ह्याच्याच बरोबरीनं मी तुम्हाला पुढचा पण कन्सेप्ट जी जीनची आहे ती पण इंट्रोड्यूस करते. जीन कशाला म्हणतात? जीन हे दुसरं तिसरं काही नसून या डीएनए मध्ये हा जो नायट्रोजन बेसिसचा सिक्वेन्स आहे यालाच जीन असं म्हणतात. सो जीन म्हणजे इथं तुम्हाला इथं दिसते का? कुठे नाही. सो हा असा जो दाखवलाय तुम्ही ह्यालाच जीन म्हणून दाखवू शकता. म्हणजेच आता बघा, मग जीन काय असतो तर इट इज अ स्पेसिफिक. आता आपण काय शिकलोय? जीन काय आहे तर इट इज अ स्ट्रक्चर विच कॅरीज हेरिडिटरी कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन, त्याला आपण जीन म्हणतो. राईट. सो ही जीनची डेफिनिशन झाली, ती पण लिहून ठेवा. इट इज द स्ट्रक्चर विच कॅरीज द हेरिडिटरी कॅरेक्टर्स फ्रॉम पेरेंट्स टू ऑफस्प्रिंग्स, त्याला आपण जीन म्हटलं. बरोबर. मग जीनचे फंक्शन्स काय आहेत? जीनचे 2 फंक्शन्स तुम्ही इथं लिहू शकता. त्यापैकी पहिलं जे फंक्शन आहे ते तुम्ही असं सांगाल की इट कंट्रोल्स द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ सेल्स मग आता कसं स्ट्रक्चर अँड फंक्शन कंट्रोल करणार ते पण तुमच्या लक्षात आलं का? की पूर्ण हे जे ऍक्च्युअल हा नायट्रोजन बेसचा सिक्वेन्स म्हणजे जीन, हा सिक्वेन्स हा आपल्या प्रत्येकामध्ये युनिक असतो. म्हणजे माझ्या एका क्रोमोझोम मध्ये एक डीएनएचा थ्रेड झाला, एका क्रोमोझोम मध्ये एक लॉंग थ्रेड असतो डीएनएचा. मग त्या डीएनएच्या थ्रेडमध्ये असणारा हा न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स जसा माझ्यामध्ये आहे तसा जगात कोणामध्ये नाही. न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स म्हणजे हाच एटीजीसी एटीजीसी जीसी 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 एची एची असा सगळा जो सिक्वेन्स होईल तर दॅट इज नथिंग बट अवर जीन आणि तो प्रत्येकामध्ये युनिक असतो. अँड दिस सिक्वेन्स ऑफ जीन डिसाइड्स की आपण असणार कसे, आपण दिसणार कसे, आपल्यामध्ये कोणते हेरिडिटरी कॅरेक्टर्स ट्रान्समिट झालेत, आपल्यामध्ये एखादा जेनेटिक डिसऑर्डर येतो. बरोबर. हे सगळं आपल्यात कसं येणार हे कोण ठरवणार? हे जीन्स. मग ह्या प्रत्येक जीनचा त्या क्रोमोझोम वरती असणारी एक ठराविक पोझिशन असते, त्याला म्हणतात लोकस. सो व्हॉट इज लोकस? इट इज द पोझिशन ऑफ स्पेसिफिक जीन
ऑन क्रोमोझोम. ते आपण आहे पुढे मी सांगेनच तुम्हाला. ठीक आहे. सो ह्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं पूर्ण सेलचं जे स्ट्रक्चर आहे, सेल काय कोणते फंक्शन परफॉर्म करणार हे सगळं हा जीन डिसाइड करतो. ऑल्सो दुसरं जे फंक्शन तुम्हाला मी सांगितलं ते म्हणजे इट ट्रान्समिट्स द हेरिडिटरी कॅरेक्टर्स फ्रॉम पेरेंट्स टू ऑफस्प्रिंग्स. मग आता ते कसं होतं, आय विल ट्राय टू एक्सप्लेन. जेव्हा सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं तेव्हा जे स्पर्म सेल्स आणि एग सेल, आता स्पर्म सेलमध्ये असणारे डीएनएचा सिक्वेन्स वेगळा, एग सेलमध्ये असणारा डीएनएचा सिक्वेन्स वेगळा. पुढच्या वर्षी आपण हे थोडं डिटेल शिकणार आहोत 10th मध्ये. त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत मायटोसिस, मिओसिस ह्या ऍक्च्युअली सेल डिव्हिजनच्या प्रोसेसेस होतात कशा. सो एक थोडक्यात तुम्हाला सांगते. तर हा जो पॅटर्नल डीएनए असेल म्हणजेच बाबांच्याकडून आलेला डीएनए, दिस इज सपोज मॅटर्नल डीएनए, आईकडून आलेला डीएनए. जेव्हा हे दोन एग आणि स्पर्म सेल फ्युजन होतील तर ह्यांचे हे डीएनए सेपरेट होतात असे, आणि सेपरेट झाल्यानंतर ह्यांच्यामधला काही डीएनएचा पार्ट हा आपल्यामध्ये येतो. मग समजा हा डीएनएचा पार्ट एक्झॅक्टली असाच्या असा आपल्यामध्ये आला तर आपल्यामध्ये ते स्पेसिफिक कॅरेक्टर बाबांसारखं येणार. म्हणजे आपण बघा म्हणतो एखादं बाळ बघितलं की डोळे अगदी बाळाचे बाबांसारखे आहेत, केस आईसारखे, रंग आईसारखा, असं जे काही आपण सांगतो दॅट इज नथिंग बट हे जे ट्रान्समिट कॅरेक्टर होतात, आता दाखवलं तसं हे डीएनएचे दोन स्ट्रँड सेपरेट होतील आणि मग त्यांचं जेव्हा रिकॉम्बिनेशन होतं तेव्हा त्यातले काही कॅरेक्टर्स ऍज इट इज आपल्यामध्ये येतात आणि काही कॅरेक्टर्स जे आहेत ते दोघांच्या मधून वेगवेगळेच, दोघांचं कॉम्बिनेशन होतं पण ते वेगळंच काहीतरी जन्माला येणार. सो आपण समजा तुम्ही दोन सिबलिंग्स आहात तर तुम्ही दोघंही एकाच आईबाबांच्या पासून जरी तुमची निर्मिती झाली असली तरी यू आर नॉट एक्झॅक्टली सिमिलर, बिकॉज प्रत्येक वेळेस नवीन कॉम्बिनेशन तयार होणार स्पर्म आणि एग सेल मध्ये असणाऱ्या डीएनएचं. डीएनए दोन्ही सेमच, परंतु त्यांचं जेव्हा जेनेटिक मटेरियलचं रिकॉम्बिनेशन होईल तेव्हा काय होणार, प्रत्येक वेळेस नवीन नवीन कॉम्बिनेशन होणार. आणि म्हणून आपण जरी त्यांच्यासारखे असलो तरी आपण एक्झॅक्टली त्यांच्यासारखे नाही. राईट. सो हे कळालं. म्हणून ह्या जो डीएनए आहे, जीन आहे, त्याला आपण काय म्हटलंय, दुसरं फंक्शन जे तुम्हाला सांगितलं, इट ट्रान्समिट द हेरिडिटरी कॅरेक्टर्स फ्रॉम पेरेंट्स टू ऑफस्प्रिंग. सो धिस इज द ऍक्च्युअल स्ट्रक्चर. तुमच्या माहितीसाठी सांगते, हे काय तुम्हाला लक्षात ठेवायलाच पाहिजे असं नाहीये, बट आता जसं दाखवलं तुम्हाला, हा न्यूक्लिओटाइड, न्यूक्लिओटाइड असे एकत्र खूप सारे आले, हा आपला डीएनए बनला. डीएनए हा असा एक पार्ट इथं जसा दिसतोय तुम्हाला, दिस इज जीन. म्हणजे हा एवढा जीन असतो असं नाही, त्याची लेंथ ही कमी जास्त असू शकते प्रत्येक जीनची, हे डोक्यात ठेवा. म्हणजे हा एवढाच, ह्यालाच जीन पण म्हणू शकता तुम्ही, किंवा ह्या पूर्ण ह्याला पण तुम्ही जीन म्हणू शकता, त्यात काही प्रश्न नाही. मग हे जीन्स, हा डीएनएचा काय झाला, हा खूप डीएनए असा थ्रेड लाईक एक धागा होतो, आणि हा धागा इथं दिसतोय तुम्हाला, दिस इज प्रोटीन विच इज कॉल्ड एज अ हिस्टोन. असं एक कॉइन सारखं दिसतंय बघा, हा हिस्टोन प्रोटीन आहे. पुढे जाऊन तुम्हाला आहे ते 11वी-12वीला आहे खरं, आता डिटेल नाही. या हिस्टोन प्रोटीनच्या भोवतीनं हा डीएनए गुंडाळला गेला. हिस्टोन प्रोटीन प्लस डीएनए मिळून जे स्ट्रक्चर बनलं त्याला म्हटलं न्यूक्लिओझोम. मग पुन्हा असे खूप सारं, हा एक न्यूक्लिओझोम, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, असे खूप सारे न्यूक्लिओझोम एकत्र येतात आणि मग ते जे पुन्हा कॉईल एकत्र गुंडाळले जातात आणि जे बनतं तो हा आपला क्रोमोझोम. आणि मग हा क्रोमोझोम आपल्या न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतो. आलं लक्षात. म्हणजे असा सिक्वेन्स आहे. अशा पद्धतीनं हे न्यूक्लिओटाइड न्यूक्लिओझोम फरक कळला. न्यूक्लिओटाइड म्हणजे हे तिघं मिळून, पेंटोज शुगर, फॉस्फेट आणि नायट्रोजन बेस मिळून जे बनलं ते न्यूक्लिओटाइड, आणि हिस्टोन प्रोटीन आणि डीएनए मिळून जे स्ट्रक्चर बनलं ते न्यूक्लिओझोम. लिहून ठेवा. ठीक आहे. जीन कशाला म्हटलं, स्पेसिफिक सिक्वेन्स ऑफ न्यूक्लिओटाइड विच इज प्रेझेंट इन द डीएनए, त्याला म्हटलं जीन. आता चला, हे सगळ्यांना व्यवस्थित कळालं असेल. ह्या सगळ्या डेफिनेशन, डीएनएची डेफिनेशन लिहून घेतली का, जीनची डेफिनेशन लिहून घेतली का, त्यानंतर न्यूक्लिओटाइडची डेफिनेशन लिहून घेतली का, न्यूक्लिओझोमची डेफिनेशन लिहून घेतली का, बघून घ्या. ठीक आहे. सो इथंच थांबूयात. कसा वाटला मला कळवा नक्की व्हिडिओ कमेंट करून.
पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मग ह्याच्या पुढचा पार्ट ह्युमन जिनोम प्रोजेक्ट असेल किंवा जीन बद्दल अजून मला काही सांगता आलं तर तो बघूयात आपण. ठीक आहे, चलो बाय बाय, थँक्यू.